मानवी हृदय. या भागात तुम्हाला मानवी हृदयाची एक रूपरेषा मिळेल. पैज लावा. तुम्ही या आवाजाशी परिचित आहात. होय, हा हृदयाने केलेला आवाज आहे. हे ठोके आहेत. चला आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या या महत्त्वपूर्ण अंगाबाबतची माहिती जाणून घेऊया. वक्षीय गुहेत 2 फुफ्फुसांच्या मध्ये हृदय स्थित असते. हृदयाचा 2/3 भाग हा शरीराच्या मध्यरेषेच्या डावीकडे स्थित असतो आणि 1/3 भाग उजवीकडे असतो. तुमच्या हाताचा पंजा तुमच्या छातीच्या थोडासा डावीकडे ठेवा. हो, इथेच हृदय आहे. चला आता पुढे हृदयाच्या आकाराकडे वळूया. हृदय एक पोकळ मांसतंतू स्नायूमय काहीसे शंकूच्या आकारासारखे अंग आहे. वरील रुंद भाग, मूळ भाग आणि खालचा अरुंद भाग, एक टोक थोडेसे डावीकडे झुकलेले असते. आकारमानाबाबत बोलताना एक वयस्क हृदय हे जवळपास 5 इंच कंसात म्हणजेच 12 सेंटीमीटर कंस पूर्ण लांब, 3.5 इंच रुंद कंसात म्हणजेच 8 सेंटीमीटर ते 9 सेंटीमीटर कंस पूर्ण आणि समोरून ते मागे 2.5 इंच कंसात म्हणजेच 6 सेंटीमीटर कंस पूर्ण घेर आहे. हृदय हे जवळपास हाताच्या मुठी एवढ्या आकाराचे असते. हे तुम्हाला माहित आहे का? चला आता आपण हृदयाचे वजन किती असते ते शोधून काढूया. पुरुष आणि स्त्रियांच्या हृदयाचे वजन वेगवेगळे असते. पुरुषांमध्ये ते 280 ते 340 ग्रॅम वजनाचे असते आणि स्त्रियांच्या हृदयाचे वजन 230 ते 280 ग्रॅम इतके असते. टक्क्यामध्ये पुरुषाच्या हृदयाचे वजन हे शरीराच्या एकूण वजनाच्या 0.45% एवढे असते आणि स्त्रियांच्या हृदयाचे वजन हे एकूण शरीराच्या वजनाच्या 0.40% एवढे असते. हृदय हे हृदयाच्या स्नायुऊतीने बनले आहे. त्याला बाहेरून संरक्षण आवरण असते ज्याला पेरी हृदयपटल असे म्हणतात. पेरी हृदयपटल एक दुहेरी भिंतीची पिशवी असते ज्याच्यात बाहेरील पेरिएटल, पेरी हृदयपटल आणि आतील कोष्टांगीय शरीर गुहा पेरी हृदयपटल जे हृदयाशी जोडलेले असते. 2 भिंतींमधील जागेला पेरिकार्डियल गुहा असे म्हणतात, जी पेरिकार्डियल द्रवानी भरलेली असते. हे हृदयाच्या आतील भागाचे दृश्य आहे. तिथे 4 कप्पे आहेत, 2 वरचे आणि 2 खालचे. वरच्या 2 कप्प्यांना कर्णिका आर्ट्रिया आणि खालच्या 2 कप्प्यांना जवनिका व्हेंट्रिकलस म्हणतात. जाड स्नायूंची भिंत जी हृदयाच्या मध्यापर्यंत खाली आलेली असते तिला अंतराय पटल सेप्टम म्हणतात. आंतरकर्णिका इंटर आर्टिक्युलर अंतराय पटल उजव्या आणि डाव्या कर्णिकेला वेगळे करते, तर आंतरजवनिका इंटरव्हेंट्रिक्युलर अंतराय पटल उजव्या आणि डाव्या जवनिकेला वेगळे करते. कर्णिका आणि जवनिका एकत्रित येऊन सुसंघटितपणे कार्य करतात. शरीराच्या विविध भागातून कर्णिकेत रक्त जमा होते आणि ती त्याला जवनिकेत टाकते. जवनिका नंतर संकुचित होऊन रक्त हृदयाच्या बाहेर पंप करते. जवनिकेचे संकुचन होताना कर्णिका परत रक्ताने भरली जाते आणि दुसऱ्या संकुचनासाठी तयार होते. अशा प्रकारे हृदय मूलतः एका पंपाप्रमाणे आहे. ते शरीरात सभोवताल रक्त पाठवते. रक्त शरीराला आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पुरवते
आणि ते कार्बन डायऑक्साईडच्या रूपात टाकाऊ तत्वे सुद्धा वाहून नेते. हृदयाच्या उजव्या आणि डाव्या बाजूंचे कार्य वेगवेगळे असतात. हृदयाचा उजवा भाग शरीरातील ऑक्सिजन नसलेले अशुद्ध रक्त गोळा करते आणि त्याला फुफ्फुसाकडे पाठवते. हृदयाचा डावा भाग नंतर फुफ्फुसाकडून आलेले ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त गोळा करते आणि शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजन मिळावा आणि त्यांचे कार्य व्यवस्थित नियमित चालावे म्हणून शरीराच्या विविध भागात पाठवते. या मंडलित घटनेचा परिणाम हृदयाच्या ठोक्यात होतो. हृदयाचे ठोके हे हृदयाचे तालात होणारे आकुंचन आणि प्रसरण आहे. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात हृदयाच्या एका आकुंचनाची अवस्था आणि एका प्रसरणाच्या अवस्थेचा समावेश असतो, ज्यात शरीराच्या विविध भागातून ऑक्सिजन नसलेले अशुद्ध रक्त गोळा केले जाते आणि ऑक्सिजनयुक्त रक्त पाठवले जाते. एका मिनिटात हृदयाचे 72 ठोके पडतात आणि ते सर्व दिवस आणि सर्व रात्री सुरूच असतात. हृदय एक कठोर परिश्रमी आहे. चला आपण आतापर्यंत शिकलेल्याची उजळणी करूया. हृदय हे वक्षीय गुहेत 2 फुफ्फुसांच्या मध्ये हृदय स्थित असते. हृदय हे हृदयाच्या स्नायू ऊतीने बनले आहे. त्याला बाहेरून संरक्षक आवरण असते, ज्याला पेरिहृदयपटल असे म्हणतात. हृदयात 4 कप्पे असतात. वरच्या 2 कप्प्यांना कर्णिका, अट्रिया आणि खालच्या 2 कप्प्यांना जवनिका, व्हेंट्रिकलस म्हणतात. हृदयाची उजवी बाजू ऑक्सिजन नसलेले अशुद्ध रक्त शरीरातून गोळा करते आणि फुफ्फुसाकडे पाठवते. हृदयाची डावी बाजू नंतर ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त फुफ्फुसापासून गोळा करते आणि शरीराच्या विविध भागात पाठवते. हृदयाचे ठोके हे हृदयाचे तालात होणारे आकुंचन आणि प्रसारण आहे.